एका साध्या कार्यकर्त्यापासून तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा हा प्रवास, पण अचानक एक वाद आणि राजीनामा. तर मित्रांनो, नेमकं काय झालं आणि कोण आहेत रुपाली चाकणकर? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमधून भेटणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. रुपाली चाकणकर ज्या महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि स्पष्ट बोलणाऱ्या एक महिला नेता आहेत. त्या नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजेच एनसीपी अजित पवार गटाशी जोडलेले आहेत. महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं, आंदोलन करणं ही त्यांची खास ओळख. रुपाली चाकणकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लहानपणापासूनच समाजकारणाची आवड होती. त्या सुरुवातीला एक चांगल्या कार्यकर्त्या म्हणून राजकारणात उतरल्या, पण त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि त्यांच्या कामामुळे त्या लवकर चर्चेत आल्या आणि त्यात त्यांची एनसीपी मध्ये वेगाने प्रगती झाली. त्यांनी महिलांवरील अत्याचार, अन्याय या विरोधात अनेक वेळा आंदोलनं केली आणि अशा अनेक कारणांमुळे त्यांची ओळख महिलांसाठी लढणाऱ्या नेत्या म्हणून होऊ लागली. आणि असं करता करता 2021 मध्ये त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली. ही जबाबदारी म्हणजे त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आलं. या काळात त्यांनी अनेक केसमध्ये हस्तक्षेप केला, पण अचानक 2026 मध्ये एक मोठा वाद समोर आला. रुपाली चाकणकर यांचं नाव एका वादग्रस्त प्रकरणात समोर आलं, जे म्हणजे अशोक खरात प्रकरण म्हणून चर्चेत आलं. या प्रकरणात अशोक खरात नावाच्या एका व्यक्तीवर आरोप होते. तो स्वतःला ज्योतिषी म्हणून लोकांना फसवत होता. त्याच्यावर महिलांची फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे असे गंभीर आरोप होते. पण त्यात एक ट्विस्ट म्हणजे या व्यक्तीसोबत रुपाली चाकणकर यांचे जवळचे संबंध किंवा संपर्क असल्याचे आरोप समोर आले. त्यांचे काही फोटो, भेटी, कार्यक्रम यामुळे हा मुद्दा अधिक चर्चेत आला. मित्रांनो, हा वाद साधा नव्हता, कारण रुपाली चाकणकर त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. म्हणजेच महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी, फसवणूक आणि अत्याचाराविरुद्ध लढणं ही त्यांच्या पदाची जबाबदारी होती. पण त्याचवेळी एका वादग्रस्त व्यक्तीशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी जमवून केला. त्यामुळे लोकांनी आणि विरोधकांनी असे प्रश्न विचारायला सुरू केले की त्या अशा व्यक्तीला ओळखत होत्या का, त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असे अनेक प्रश्न लोकांनी त्यांना विचारले. आणि विरोधकांनी सर्वात जास्त मुद्दा उचलला तो म्हणजे त्यांच्या राजीनाम्याचा. या सगळ्या दबावानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याची अधिकृतपणे वेगवेगळी कारणं सांगितली गेली, पण मुख्यतः राजकीय दबाव वाढत होता आणि प्रतिमेवर परिणाम होत होता, आणि महत्वाचं म्हणजे सरकार आणि पक्षावरही दबाव येत होता. यामुळेच त्यांनी पद सोडणं हा एक डॅमेज कंट्रोल निर्णय मानला जातो. त्यानंतर रुपाली चाकणकर किंवा त्यांच्या समर्थकांनी काही मुद्दे मांडले. त्या मुद्द्यांमध्ये हे आरोप राजकीय हेतूने लावले गेले आहे. फोटो किंवा भेट म्हणजे समर्थन नाही, आणि संपूर्ण सत्य समोर येणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यांनी थेट चुकी मान्य केली नाही. तर मित्रांनो, या सर्व प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय करिअरवर काय प्रभाव झाला, त्यांच्या इमेजला धक्का बसला, विरोधकांकडून सतत टीका केली जात आहे, त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर त्यामध्ये काही लोकांनी त्यांना समर्थनही दिलं आहे, त्यांनी जबाबदारी घेतली असंही काहींनी म्हटलं. तर त्यांच्या फॉलोअर्सनी सोशल मीडियावर त्यांना साथ दिली. तर मित्रांनो, हा वाद आपल्याला एक महत्वाची गोष्ट दाखवतो, ते म्हणजे राजकारणात फक्त चांगलं काम करणं हे पुरेसं नसतं. तुमची इमेज, तुमचे संपर्क आणि निर्णय हे तितकेच महत्वाचे असतात, कारण एका छोट्या गोष्टीमुळे तुमच्या पूर्ण करिअरवर प्रश्नचिन्ह उभा राहू शकतात. तर मित्रांनो, ज्या नेत्या महिलांसाठी लढत होत्या त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी त्यांना त्यांचं पद सोडावं लागलं. तर मित्रांनो, तुमच्या मते रुपाली चाकणकर यांचा राजीनामा योग्य होता का? हा वाद खरोखरच गंभीर आहे की फक्त राजकारण आहे? यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.